जय मल्हार सगळ्यांना. आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तर आज सकाळ सकाळी मी तर रांगोळीपासून सुरुवात केली आणि हा आजचा ना माझा पहिला ब्लॉग आहे. तर कसा वाटतो मला नक्की सांगा. तर इथं रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मी लागले देवपूजाला. तर देव वगैरे मी स्वच्छ धुवून घेतले होते. त्यानंतर इथं अन्नपूर्णा देवीला तांदळात बसवून घेतलं. म्हणजे अगोदरचे तांदूळ चेंज केले आणि ते चांगलं स्वच्छ करून परत दुसरे तांदूळ घेतले. आणि मग दिवा वगैरे मी अगोदरच घासून ठेवला होता. तर तेच इथं मी वात बसून घ्यायचं काम चाललं होतं माझं. खूप दिवस झाले मला ना मोठा ब्लॉग शूट करायचा होता. पण मला ना काय ते म्हणजे हे वाटलं की चला आज करू उद्या करू असं करून करून म्हणलं तर नाही आज शूटच करायचं आपल्याला काही होऊ. आणि तर मग माझी देवपूजा चालली होती. पण बापरे इतका उशीर झाला होता मला स्वयंपाकाला आणि त्याला. कारण की मला स्वयंपाकही करायचा होता. आणि स्वयंपाक करता करता माझ्या मागं भरपूर कामं असतात. म्हणजे 3 मुली बघून मला सगळंही करावं लागतं. त्याच्यामुळं अगोदर माझं सकाळी ना सगळं कामावर होतं. फारसं काम म्हणतात बघा, म्हणजे सकाळचं झाडझूड वगैरे सगळं आंघोळी वगैरे सगळं आवरलं होतं. आणि दारात रांगोळी काढून घेतली आणि लगेच देवपूजा करून घेतली. त्यानंतर मग मला शेतातही जायचं होतं. तर शेतात का दुसरं काही काम नव्हतं. तर नुसतं मला ना विहिरीवर जाऊन मोटर चालू करायची होती. मग इकडं माझी देवपूजा म्हणजे देवपूजा चालली होती करणं. आणि मग नंतर देवाला हळद कुंकू वाहून दिलं आणि मी पण हळद कुंकू घेतलं. संक्रांतीचा सण खरंच सुवासिनींचा असतो आणि ह्या सणाला जास्त करून खास करून हळदी कुंकाचा मान असतो. त्यानंतर माझी देवपूजा झाली आणि मी गेले विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी. इकडं मोटर चालू केली आणि माझी देवपूजा होस तर मोटर चालू करून येऊस तर मी डाळ वगैरे अगोदरच शिजायला टाकली होती. तर तीच इकडं बारीक करून घेतली. आणि डाळ शिजली की त्याच कुकरमध्ये मी पण लगे भात लावला शिजायला. कारण की ना एक काम करत बसायला नाही तर टाईम, कारण की एकटीलाच करायचं आहे आणि सगळं उरकावं लागतं. त्याच्यामुळे म्हणलं चला एकीकडे हे एकीकडे ते असं करून सगळं काम करून घ्यावा. तर डाळ काढून घेतली आणि डाळ बारीक वाटायला सुरुवात केली. तिकडं भात टाकला आणि मी इकडं कांदा वगैरे पण चिरून ठेवला होता आमटीसाठी. म्हणलं आमटीला फोडणी देता येईल. त्यानंतर भात वगैरे पुरण वाटून घेतलं मी आणि भात पण माझा शिजून झाला. पण मला पुरण परतच होतं. मग त्यासाठीच इकडं मग म्हणलं चला इकडून पुरण परतून घेऊ आणि इकडं मसालाही भाजून घेऊ. तर मग इकडं पण मी गॅस पेटून त्याच्यावर तवा ठेवून दिला मसाला भाजण्यासाठी. त्यानंतर लगेच पुरण परतण्यासाठी हे केलं आहे. आणि पुरण मी जरा जास्तच केलं होतं, म्हणजे डाळ जास्त टाकली होती कारण की माझे सासून ते पण इकडेच येणार होते. आणि परत सासरेला पण डबा द्यायचा होता मला तिकडं. त्यानंतर चांगलं पुरण परतून घेतलं. खरी मेहनत ना पुरण परततानीच असते, कारण की ते एकदम बरोबर आलं पाहिजे. आणि पुरण परतताना इतका हात गळून येतो बापरे, ते सारखं सारखं हलावंच लागते. मग मसाला भाजायचा मी तसाच ठेवून दिला, कारण की ना म्हणलं पुरण तर आपलं खाली जळलं ना मग सगळी पंचायतच होऊन बसन त्याच्यामुळे. आणि अगोदर मग मस्त सगळं पुरण परतून घेतलं. त्यानंतर लगेच इकडं मसाला वगैरेही भाजून घेतला मी आणि म्हणलं चला मिक्सरमधनं आधी वाटण काढून घ्यावं, कारण की लाईटीचं तर काही सांगताच येत नाही. मग नंतर पाठर वाटत बसावं लागेल. इकडं वाटण वाटून घेतलं आणि मला इकडं लगेच आमटीला फोडणी देण्यासाठी मी इकडं तयारी केली. आणि मी तसं वाटणामध्येही लसूण घातला होता आणि फोडणीमध्ये खाली पण लसूण घालते. आणि कढीपत्ता वगैरे टाकून घेतला मस्तपैकी. वाटणे तर वाटून ठेवलं होतं, ते वाटणंही मग इथं मस्त मी टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आणि इतका उशीर झाला होता ना बापरे, आता काय सांगायचं. तर मग इथनं पुढं मी बाकीचं स्वयंपाकाचं काही शूटच नाही केलं बरं का. त्यानंतर माझ्या सासूबाई पण आले होते तेवढ्यात. आणि मग माझी खूपच धावपळ झाली. तेही आले होते आणि सगळ्यांना भुका पण लागल्या होत्या. खूप उशीर झाला होता. त्यानंतर मग मी तर आमटीला फोडणी दिली आणि बाकीचाही स्वयंपाक करून घेतला. सासूबाई आल्या होत्या. मग लगेच मी इकडं वाणाचं ताट भरायला लागले. आणि हे आहे याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही ना. पण हे मी आणलं होतं बघा बायांना द्यायला. तर ते मग मी म्हणजे देणार आहे. तर इकडं आम्ही शेतामध्ये राहतो, जास्त बाया येत नाही. तर मी एक करंडा म्हणतात बघा त्याला. तर एक सासूबाईला करंडा दिला आणि एक मी घेतला. आणि आम्ही त्यानंतर असं तयार झालो. की मी किती हसते बघा, कारण की मी तयार झाली, ह्या माझ्या सासूबाई आहे. सासूबाईंची पण तयारी झाली. मग नंतर आम्ही गेलो जवळच्याच मंदिरात गेलो. इथं महादेवाचं मंदिर आहे, त्याच्यामुळं अगोदर तिथंच गेलो. महादेवाच्या मंदिरात वाण दिला आणि खूप गर्दी झाली होती. इथं पण बाया लगे आल्या होत्या. त्यानंतर आम्ही खंडोबाला गेलो पायथ्याला. तर आम्ही ना पायथ्यालाच वाण दिला, कारण की आम्हाला वर जायला नको वाटलं, कारण की खूप गर्दी होती, नाही गेलो तिथं. त्यानंतर इथं आलो आम्ही जानूबाईच्या मंदिरात. मग इथं वाण दिला. तर चला इथंच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओ.